बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। करवीर तालुक्यातील आरळे गावाहून जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर बसचा साताऱ्याजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला। टेम्पो ट्रॅव्हलरनं एका ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली। या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा इथल्या डीमार्ट समोर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला। सातारा पुणे मार्गावरून कोल्हापूरहून जेजुरीच्या दिशेनं जाणाऱ्या मिनी बसनं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 5 जण गंभीर जखमी झालेत। हे सर्व प्रवासी करवीर तालुक्यातील अरळे गावचे रहिवासी आहेत। देवदर्शनासाठी ते जेजुरीकडे निघाले होते। सातारा परिसरातील डीमार्ट जवळ आले असता त्यांच्या भरधाव मिनी बसनं पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। हा अपघात पहाटे 4:45 वाजता झाला। ही धडक इतकी भीषण होती की मिनी बसच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात अरळेगावच्या 16 वर्षीय स्नेहल उत्तम कांबळे आणि 75 वर्षीय एकनाथ बापू कांबळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर उत्तम कांबळे, अमित कांबळे, मधुकर कांबळे, आशा कांबळे, दीपक कांबळे हे 5 जण गंभीर जखमी झाले। जखमींना स्थानिक पोलिसांच्या मदतीनं साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे। महामार्गावरील या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। दरम्यान गावातून जेजुरीच्या खंडोबा दर्शनासाठी गेलेल्या कांबळे परिवारावर काळाचा घाला पडल्याचं कळताच आरळे गावावर शोककळा पसरली आहे।